पर्सनल इयर नंबर 8 साठी पण हे वर्ष थोडंसं डिफिकल्टी घेऊन आलेलं आहे बिकॉज आपल्याला माहिती आहे जसं 1 आणि 8चं पण थोडंसं अपोझिट आहे. हं, हं. 1 म्हणजे सूर्य, 8 म्हणजे शनी. हां, शनी आणि सूर्य पिता-पुत्र आहेत आणि हां. एकदम अपोझिट आहेत. आवडत नाही एक दुसऱ्याला एक दुसरं, ठीक आहे. तर हं. हे वर्ष पूर्ण ओव्हरऑल बघितलं तर सूर्याचं आहे आणि शनी थोडंसं डिफिकल्टी घेऊन येईल तुम्हाला. अडचणी ओके, घेऊन येईल, अडचणी निर्माण करेल. पण ह्या अडचणी ना असं म्हणू शकतो तुम्हाला ग्रो करण्यासाठी आलेल्या आहेत. ओके. हे स्ट्रगलच त्याच्या ताकद त्याचं परमध्ये जे ताकद यायला पाहिजे, त्याच्या पंखामध्ये जे ताकद यायला हां. पाहिजे, ते ताकद हे स्ट्रगलमुळेच येतं. तर ओके. ह्या लोकांनी जर असं एक्सेप्ट केलं ना, की हे स्ट्रगल आहे, मला फुलपाखरू बनून उडायचंय वर आणि हां. वर उडण्यासाठी ना मेहनत करावी लागते. ओके. स्ट्रगल करूनच माझ्यामध्ये ताकद येणार आहे. हे जर यांनी एक्सेप्ट केलं ना, खूप चांगला जाईल. अपॉर्च्युनिटी भेटेल, प्रमोशन पण भेटेल. कर्म करत राहा फक्त. ओके. डिसरिस्पेक्ट होतंय कुठेतरी, कोणी इन्सल्ट करतंय, अशा गोष्टी घडू शकतात. तर त्याला इग्नोर करा. काही फरक पडत नाही. मी माझ्या कर्मानी स्वतःला साबित करून दाखवेल. हां, 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 हां. पण उलटं उत्तर देऊ नका. मोठ्यांशी वाद घालू नका. कारण ओके. ह्या वेळेला तुमच्या बॉस बरोबर किंवा बाकीच्या लोकांबरोबर वादविवाद होणं, वडिलांबरोबर वादविवाद होणं, हां. असं होऊ शकतं. तर त्या गोष्टी ओके. थोड्याशा लक्ष ठेवल्या